आज हंपीतील आमचा तिसरा दिवस। आजही सकाळी लवकर उठून मस्तपैकी आवरून फोटोज काढले, रील्स बनवल्या आणि नाश्ता करून आम्ही आमच्या पुढच्या सफारीवर निघालो। आज आपण अनेगुंडी गावातील चिंतामणीचे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करू। हंपीजवळ असलेले अनेगुंडी येथील चिंतामणी मंदिर हे एक प्राचीन संकुल आहे। रामायणानुसार याच ठिकाणी रामाने सुग्रीवाला भेटून वालीचा वध केला होता। तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेले हे मंदिर भूमादेवीचे माहेर मानले जाते आणि याचा विजयनगर साम्राज्याशी ऐतिहासिक संबंध जोडला जातो। ऐतिहासिक कथेनुसार रामाने याच ठिकाणी उभे राहून वालीवर बाण सोडला होता। येथे एका संतांनी विकसित केलेले शिवलिंग, गुहा आणि ऐतिहासिक महत्त्व असलेले गर्भगृह आहे। या मंदिर परिसरात शिवलिंगासोबतच अन्नपूर्णेश्वरी आणि एक श्रीचक्र आहे। अनेगुंडी हे स्वतः विजयनगर साम्राज्याचे मातृनगरी म्हणून ओळखले जाते आणि ते वाली व सुग्रीव यांचे राज्य असल्याचे मानले जाते। पुढे जे आपण स्मारक पाहत आहोत ते आहे विजयनगर सम्राट कृष्णदेवराय यांची समाधी, जिचा संबंध अनेकदा अनेगुंडी गावाशी जोडला जातो। हे स्थळ तुंगभद्रा नदीजवळ वसलेले एक स्तंभयुक्त मंडप आहे। कृष्णदेवराय यांचा मृत्यू 17 ऑक्टोबर 1529 रोजी हंपी येथे झाला। राजा कृष्णदेवराय यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची गादी ही त्यांचे लहान बंधू श्री अच्युतराय देवराय यांना देण्यात आली व त्यांनी पुढे विजयनगर यांचं साम्राज्य केलं। पुढे पाहतोय ते आहे हंपीमधील शबरी हे एक पूजनीय आध्यात्मिक स्थळ। येथे पंपा सरोवराजवळील शबरी गुंफा आहेत, जिथे रामायणादरम्यान भक्त शबरीने प्रभू रामांना भेटण्यासाठी रानफळे अर्पण करून त्यांची वाट पाहिली। अनेगुंडी जवळील तुंगभद्रा नदीच्या पलीकडे वसलेल्या या ठिकाणी एक गुफा आहे। एक पवित्र तलाव असून घनदाट जंगलाने वेढलेले आहे। शबरी गुफाच्या लगतच पार्वती माताचं मंदिर आहे। हे मंदिर खूप साधे जरी असले तरी तुम्ही बघू शकता मूर्ती खूप आखीरेखीव आहेत आणि खूप ठळक सुबक आहे। तिच्या आभूषणांनी त्या मूर्तीचे सौंदर्य अजून खोलून निखरून वरती आलेले आहे आणि खूप प्रसन्न देणारे हे मंदिर आणि हे ठिकाण आहे। पुढे आपण भेट दिली ती हंपीमधील श्री रंगनाथ स्वामी मंदिर। हे मंदिर तुंगभद्रा नदीजवळील विजयनगर साम्राज्याच्या अवशेषांमध्ये वसलेले एक शांत ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे, जिथे भगवान विष्णूंची शयनमुद्रा आहे। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे द्रविड स्थापत्यकलेपैकी एक ओळखले जाते आणि काही वेळा याचा संबंध हे हंपीजवळील प्राचीन अनेगुंडी प्रदेशाशी जोडला जातो। मंदिरातच आम्हाला 2 छोटी छोटी माऊची पिल्लं भेटली आणि मनी माऊ फेवरेट असल्यामुळे त्यांच्याशी खेळण्याचे काही मोह आम्हाला आवडला नाही। पळून जात होती पण ठीक आहे, नंतर एकदम लाडी गुडीत माझ्या एकदम खुशीत आली आणि मस्तपैकी माझ्यावर प्रेम करायला लागली। तुम्ही बघू शकता किती छान आणि गोंडस पिल्ले ती, आणि बघा कशी चाटते आहे मला, एकदम गोड आणि एवढं सुरेख वाटलं हे। याची एक रीलही आम्ही इन्स्टावर पोस्ट केली, एवढं आम्हाला भारी वाटलं ते। ठीक आहे, मजा खूप झाली। आता पुढे आपण भेट दिलेली आहे गगन महाल, ज्याला जुना महाल म्हणूनही ओळखले जाते। 16व्या शतकात बांधलेला हा वाडा विजयनगर राजघराण्याच्या राणीचे निवासस्थान किंवा उन्हाळी राजवाडा असावा असे मानले जाते। 1565 साम्राज्याच्या पतनादरम्यान त्याचे नुकसान झाले। या वास्तूत इंडो इस्लामिक शैलींचा अनोखा मिलाफ आढळतो, ज्यामध्ये गावाचे दृश्य दिसणाऱ्या उंच बाल्कनी, कमानीदार खांब आणि बहुस्तरीय छताचा समावेश आहे। नंतर पुढे जाऊन डेक्कन हेरिटेज फाउंडेशन यांनी 2022 एका मोठा जीर्णोद्धार पूर्ण करून या पडक्या वास्तूला चैतन्यमय सामुदायिक जागेत रूपांतर केले। आता ह्या जीर्णोद्धार केलेल्या वास्तूमध्ये छोटे मोठे समारंभ तर होतातच, पण येणाऱ्या पर्यटकांकडूनही प्रति 10 रुपये शुल्क घेऊन हा महाल पाहण्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे। गगन महालला भेट देऊन आम्ही निघालो पुढच्या स्थानाला भेट द्यायला, जे आहे हंपीमधील वाली गुफा। आणि मग काय, आम्हीही रामात दंग होऊन प्रवासाचा आनंद घेत निघालो। या प्रवासाचा आनंद घेत असताना एक गोष्ट लक्षात आली की हंपीमध्ये हिडन जेम्स जे म्हणतात ते खरंच आहे। इथे प्रत्येक गोष्टीमध्ये इतिहास दडलेला आहे आणि प्रत्येक इतिहासात आपल्या हिंदू धर्माचा वारसा जपलेला आहे आणि हे खरंच खूप बघण्यासारखे आहे। हंपीतील वाली गुहा
जिथे अनेकदा सुग्रीव गुफा म्हणूनही संबोधला जातो. ही तुंगभद्रा नदीजवळील असलेली एक नैसर्गिक खडकाळ रचना आहे, जिचा ऐतिहासिक संबंध रामायणातील किष्किंधा राज्याशी जोडला जातो. पौराणिक कथेनुसार हे ठिकाण वानर राजा सुग्रीवशी संबंधित आहे, जो येथे लपला होता. असे मानले जाते की वालीचा भाऊ आणि वानर सेनेचा राजा सुग्रीव वालीच्या क्रोधापासून वाचण्यासाठी येथे आश्रय घेतला होता. ही गुहा नदीजवळील कोदंडराम मंदिराच्या जवळ ऋष्यमुख टेकडीच्या समोर आहे. या जागेची अजून एक कथा म्हणजे रावणाने सीतेचे अपहरण केले असता तिच्याकडून पडलेली रत्ने सुग्रीवाने प्रभू रामांना येथेच दाखविलेली होती असे वर्णन केले आहे. म्हणजेच हे ठिकाण सीतामातेचे गुप्तरत्नांपैकी पडलेले एक ठिकाण म्हणूनही ओळखले जाते. रामायणात उल्लेखलेली प्राचीन किष्किंधा म्हणून हम्पीला सर्वत्र ओळखले जाते. त्यामुळे त्याचा सभोवतालचा परिसर हिंदू पौराणिक कथांमध्ये एक महत्त्वपूर्ण पवित्र स्थान म्हणून पाहिले जाते. या झाडाचा व्हिडिओ टाकण्याचं विशेष कारण म्हणजे हे 2 झाडं आहेत. एक झाड कडुनिंबाचं आहे आणि एक झाड हे अंजिराचं आहे. आणि तिथल्या गुरूंनी आम्हाला सांगितलं की हे असं खूप दुर्मिळ योग आहे की 2 वेगवेगळे म्हणजे एक गोड झाड आणि एक कडू झाड एकत्रपणे वाढलेत. त्याच्यामुळे आम्हाला व्हिडिओ टाकला आहेत. आणि सीता मातेची मूर्ती एवढी सुरेख आणि सुबेक आहे. आता आम्ही पुढचा प्रवास मातेचं दर्शन घेऊन सुरू केलेला आहे. पुढचा प्रवास आहे आपण जातो आहोत आता त्या गुहेला भेट देण्यासाठी, जिथे वाली आणि सुग्रीव आणि रामांची भेट झालेली होती. चला तर मग बघूयात, राहा आमच्यासोबत आणि बघा. खूप इंटरेस्टिंग आहे, खूप बघण्यासारखं आहे, खूप छान आहे. भंजन की आरती करिए मंगलमय, भय भंजन की आरती करिए मंगलमय, परम पुरुष की आरती, परम पुरुष की आरती करिए करके ध्यान, परम पुरुष की आरती करिए करके ध्यान, श्रद्धा भक्ति दुख दीप लेकर अपने हाथ, परम देव आरती, परम देव वाली गुफेतून बाहेर पडल्यावरच आपल्याला इथे नवग्रहांचे मंदिर दिसतात, जिथे पूर्ण नवग्रह स्थापित आहेत. बरोबर 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शनही इथे होते. आणि एवढं सगळं करून आता आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरू केली आहे, ते म्हणजे सगळ्यात इंटरेस्टिंग आपली कोरॅकल राईड. तुम्ही बघू शकता की कोरॅकल राईडमध्ये असे गोल प्रकारची बांबूने बनवलेली बोट आहेत आणि त्या बोटीतून आपण तुंगभद्रा नदीतून प्रवास करणार आहोत. बघूयात आता पुढचा प्रवास आपला कसा होणार आहे. आणि कोरॅकल राईडबद्दल आणि त्या ठिकाणाबद्दल, नदीबद्दल आपण थोडीशी आता माहिती घेऊयात. हम्पीतील तुंगभद्रा नदीवरील कोरॅकल सफर ऐतिहासिक खडकाळ प्रदेशातून एका अनोख्या पारंपरिक बांबूच्या बोटीतून प्रवास करण्याचा अनुभव देतात, ज्यात अनेकदा रोमांचक गिरक्यांचा समावेशही असतो. कोदंडराम मंदिराजवळ चक्रतीर्थ आणि सानापूर तलावही बघण्यासारखे आहेत. चक्रतीर्थ घाट हे खास करून अवशेष व उत्तम मंदिरांसाठी प्रसिद्ध आहेत. हिप्पी आयलँड फेरी पॉईंटपासून विरूपक्ष मंदिराच्या जवळ नदी पार करण्यासाठी ही कोरॅकल राईड प्रसिद्ध आहे. तर सानापूर हे विशाल खडकांनी वेढलेल्या शांत पाण्यामुळे ओळखले जाते. कोरॅकल राईडसाठी सर्वोत्तम काळ म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी.
माझं पर्सनल ॲडवाईस हीच असेल की तुम्ही पावसाळ्याचा सीझन टाळा. ऑक्टोबर ते फेब्रुवारी बेस्ट राहील आणि थोडंसं ऑफ सीझनमध्ये आला तर तुम्हाला पूर्णपणे निवांतपणा मिळतो, रशही मिळत नाही. तुम्हाला जर ही राईड करायची असल्यास तर तुम्ही पहाटे किंवा दुपारनंतरच हा शक्यतो कोराकल राईडचा प्रवास सुरू करावा. या राईडसाठी लागणारा कालावधी आणि खर्च आता आपण बघूयात. कोराकल राईड ही साधारण 15 मिनटं ते 1 तासापर्यंत करू शकतो. तसे याचे चार्जेसही असतात. साधारण 500 ते 1000पर्यंत खर्च येतो. पण तुम्ही जर जास्त कालावधीसाठी बुक केली तर चार्जेसही त्या कालावधीप्रमाणे वाढत जातात. आमचा या राईडमधला खास अनुभव म्हणजे खूप सुरेख आणि छान भारीच होता. या राईडमध्ये प्राचीन अवशेषांजवळून व तसेच खडकाळ प्रदेशाजवळून तरंगत जाणे आणि अधिक रोमांचासाठी दादाने गरगर फिरवलेली ही बोट अत्यंत मजेशीर होती. के संग तेरे पानियों सा बहता रहूं तू सुनती रहे. मजेशीर आणि रोमांचित कोराकल राईडची सफर करून आम्ही निघालो अंजनाद्री हिलकडे. या पर्वतावर चढण असल्याने जास्त उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही संध्याकाळी जायचे ठरवले आणि आम्ही साधारण कोराकल राईड संपूर्ण करून 4:30च्या सुमारास अंजनाद्रीकडे निघालो. श्रीरामाचे दर्शन घेऊन आम्ही पर्वत चढण्यास सुरू केले. कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यातील हंपीजवळ हनुमानहल्ली येथे असलेली अंजनाद्री बेट्टा हे भगवान हनुमानाचे जन्मस्थान म्हणून मोठ्या प्रमाणावर पूजनीय आहे. प्राचीन किष्किंधा प्रदेशात वसलेल्या या टेकडीच्या शिखरावर हनुमानाला समर्पित मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी 575 पायऱ्यांचा ट्रेक आहे, जिथून तुंगभद्रा नदीचे विहंगम दृश्य दिसते. या पर्वताला हनुमानाची माता अंजना यावरून अंजनाद्री हिल असे नाव देण्यात आले. वर मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी 575 पायऱ्या असल्याने साधारण 30 ते 40 मिनिटांचा कालावधी लागतो. वरती चढत असतानाच आम्हाला एक सुंदर दृश्य दिसले, ते म्हणजे वानरांची फॅमिली. तुम्हाला ॲक्च्युली वरती जाताना इथे खूप सारे वानरं भेटतील, पण हे जे यांची फॅमिली, छोटंसं कुटुंब आम्हाला दिसलं, एवढं गोड वाटलं की क्षणभर तिथे आम्ही सगळेजण, म्हणजे आम्हीच नाही तर आमच्यासोबत बाकीचेही होते, ते थांबून प्रत्येकजण व्हिडिओज फोटोज घेत होते. आणि एवढं बघताना ते क्यूट वाटत होतं, एवढा आपुलकीपणा वाटत होता तो बघताना की राहावलं नाही आणि खूप छान वाटतं आहे. आणि तसंच तुम्ही बघू शकतात की आम्ही अर्ध्याच्या वर जास्त परिसर चढले आहेत आणि म्हणल्याप्रमाणे जे विहंगम दृश्य तुम्हाला दिसतं आहे ते खूप सुंदर आहेत आणि एवढं छान वारा सुटलेला आहे आणि प्रत्येक अशा विशाल खडकावर अशा प्रकारची पेंटिंग केलेली आहे, काही ना काही पेंटिंग केली आहे. हनुमानाचे वेगवेगळे रूपांचं दर्शन झालेलं आहे आणि हे जे चित्र दिसतं वरून खालती बघताना असं वाटतं की आपण ड्रोन कॅमेरा लावला आणि बघतोय. हे आता आपण मंदिराच्या टेकडीवर आलो. मंदिराच्या टेकडीच्या माथ्यावरही हनुमानाची खडकात कोरलेली मूर्ती असलेले एक मंदिर आहे. त्यासोबतच भगवान राम आणि सीता यांनी समर्पित केलेली देवळेही इथे आहेत. आणि मित्रांनो, आजच आपला हा हंपीचा प्रवास इथेच थांबला आहे. हंपीमध्ये 3 दिवस कसे गेले समजलेच नाही. खूप ठिकाणी एक्सप्लोर केली, बऱ्याच ठिकाणांची नव्याने माहिती मिळाली. एवढंच नव्हे तर आपला इतिहास हा इथे येऊन पुन्हा एकदा जगण्याची, अनुभवण्याची संधी मिळाली. आणि नावाप्रमाणेच हंपी हे हिडन जेम्स एक्सप्लोर केले. नुसते एक्सप्लोरच नाही केले तर पूर्ण प्रवास आणि त्याची पूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करताना खूप आनंद होत आहे. यापुढेही आपण नवीन ठिकाणांना अशीच भेट देत राहू आणि अशीच तिथली माहिती तुमच्यासोबत शेअर करत राहू. आणि पुढची सगळी माहिती मिळवण्यासाठी नक्कीच माझ्या माय वे हायवेच्या पेजला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा.